अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन प्रवासाची ही कहाणी. सिंधुताईंचा पहिला विमान प्रवास. विमान चालू होताच त्यांचा जीव घाबरा होतो. शेजारी बसलेले गृहस्थ त्यांना तुमचा पहिलाच विमान प्रवास आहे का बाई म्हणून विचारतात. सिंधुताई त्यांना सांगतात बाई नाही माई म्हण. त्या स्वतःची ओळख सांगतात. त्या बाजूच्या गृहस्थांना विचारतात तू काय करतोस बाळा. ते म्हणतात मी पायलट आहे. त्या चपापतात. तेव्हा ते गृहस्थ त्यांना सांगतात मी सुट्टीवर आहे. बाकी सगळे त्यांची कामं करतायत. मी माझ्या मुलीकडे जातोय सॅन होजेला. त्या म्हणतात मी भाषण द्यायला सॅन होजेलाच चालले. माई बाहेर बघतात तेव्हा त्यांना आठवतो तो त्यांचा भूतकाळ. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे हे गाव. अभिमान साठे यांच्या घरात जन्माला आलेली नकोशी असणारी मुलगी म्हणून त्यांचं नाव चिंदी ठेवलं जातं. घरची गुरं राखायला चिंदी रोज सकाळी बाहेर पडायची. लांबून कानावर पडणाऱ्या पाढ्याचा आवाज ऐकून ती शाळेकडे पळ काढते. वर्ग चालू असताना वर्गात येऊन बसते. फळ्यावर गुरुजी गणित सोडवायला देत असतानाच मधली सुट्टी होती तरीही ती गणित सोडवत बसते. गुरुजी पाठीवर फटका मारून तिला म्हणतात काय ग स्वतःला तू काय स्कूल इन्स्पेक्टर समजलीस की काय. उद्यापासनं पहिल्या टोल्यालाच येत जा. सगळी मुलं ग्राउंड मध्ये डबा खात असतात. ती मात्र लांबून बघत असते. त्यांच्या समोर विमानात जेवण येतं. बाजूचे गृहस्थ त्यांना विचारतात तुम्ही पण शाकाहारी आहात वाटतं. त्या म्हणतात हो. गिधाडासारखं लचके तोडून खाल्लेलं मला नाही आवडत. पोटाचं स्मशान नाही बनवायचंय मला. ते विचारतात एवढ्या छोट्या छोट्या बॉक्स मधून तुम्हाला खाणं जमेल का. त्या म्हणतात न जमायला काय झालं. शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलांचं खाली पडलेलं खाणं चाफ्याच्या फुलांमध्ये गोळा करून हळूच खाते. चाफ्याच्या फुलाची प्लेट हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. ते गृहस्थ म्हणतात शाळेची घंटा होते. वर्ग शिक्षक इतिहास शिकवत असतात. चिंदी तिथून पळ काढते. तिच्या म्हशी दुसऱ्याच्या शेतात गेलेल्या असतात. शेतमालक तिथे आल्यावर तिला मारतो आणि म्हणतो डोळे फाडून बघू नकोस चल जा म्हशींना घेऊन. घरी गेल्यावर आईची बडबड चालू होते. मुलगी 10 वर्षाची झाली. घरकाम स्वयंपाक पाणी शेण सडा केव्हा शिकणार. शाळा शिकते तर. वडील म्हणतात शिकेल तर पुढे जाईल ना. आई म्हणते पोट्टीने पुढे जायचं म्हणजे लग्न करून सासरी जायचं. 2 पायांनी जायचं 4 खांद्यांवरनच यायचं हीच रीत आहे. शाळेत चौथीची परीक्षा सुरू होते. परीक्षेचा रिझल्ट लागतो. गुरुजी तिला घेऊन हेड सरांकडे येतात. ते त्यांना म्हणतात मधल्या वेळेत का होईना शाळेचं तोंड पाहून जाते. हुशार आहे मुलगी. गुरुजी रिझल्ट देऊन तिला म्हणतात चौथी पास झालीस तू. माईना एक फॉर्म भरायला दिला जातो. बाजूचे गृहस्थ त्यांना तो फॉर्म भरून देतात. त्यांचं लक्ष समोरच्या टीव्ही स्क्रीन कडे जातं. तेव्हा ते त्यांना सांगतात आपलं विमान कुठे आहे हे यातून दिसतं. वळण घेतल्यावर सॅन फ्रान्सिस्को येईल. माईंना आठवतं ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात आलेलं वळण. 12 वर्ष लागतात तिच्या आईने तिचं लग्न लावून देण्याचा घाट घातलेला असतो. तिची आई जमलेल्या बायकांना म्हणते 12व्या नंतर मुहूर्त नाही. मग 24व्या वर्षीच तिचं लग्न लावून द्यावं लागलं असतं. चिंदीचे वडील मात्र नाराज असतात. त्यांना तिला खूप शिकवायचं असतं. चिंदीला लग्नासाठी तयार केलं जातं. वरात दारात येते. तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ याच्याशी तिचं लग्न लावून दिलं जातं. पंक्ती वाढल्या जातात. तिला नवरगावात दिलेलं असतं. तिथे गावातील शेण वन खात्याकडून एकत्र केलं जायचं. बायकांना मजुरीवर ठेवून ठेकेदार हा व्यवसाय करत असतो. चिंदीच्या नशिबात इथेही सुख नसतं. गावात आल्यावर तिला सासुरवास सोसावा लागतो. कडी फुलायच्या अगोदरच तिला कुस्करलं जातं. तो प्रसंग आठवून माईंचा जीव घाबरा घुबरा होतो. न कळत्या वयात 2 मुलं पदरात असतात. त्यांना सांभाळून संसाराचा एकत्र कुटुंबाचा गाडा हाकणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सासूची बोलणी खावी लागायची. वाचनाची एवढी आवड की समोर आलेल्या पेपर मधील कविता ती वाचायची. नवरा घरी आल्यावर सासू त्याचे कान भरायची. तो तिच्याकडे येऊन तिला म्हणतो चौथी पासचा रुबाब दाखवतेस माझ्या पुढं. तो तिला मारून तिच्या हातातले पेपर्स घेऊन घराबाहेर साचलेल्या पाण्यात टाकतो. दुसऱ्या वेळेस कविता वाचताना नवरा आलेला बघून ती कागद खाऊन टाकते. विमानात त्यांना गोड काही हवंय का विचारलं जातं. माई विचारतात पुरणपोळी मिळेल का आणि जुन्या आठवणींमध्ये रमतात. वडील चिंदीच्या हातची पुरणपोळी खायला तिच्याकडे येतात. तिच्या हातची पुरणपोळी खाऊन तृप्त होतात आणि तिला म्हणतात मला वाटायचं तुला खूप शिकवावं पण तुझ्या आईला हे शिक्षणाचं महत्व कधी कळलंच नाही. आता उशीर झालाय तरी एक सांगतो शिक्षण म्हणजे नुसतं लिहिणं वाचणं नाही. आपल्या मनाला जे वाटेल पटेल तेच करणं हेच खरं शिक्षण. दुनिया इकडे तिकडे झाली तरी चालेल पण मी तुझ्या मागे आहे. पाणी भरून परत येताना शेणाचा विषय निघतो. चिंदी म्हणते ते फॉरेस्टवाले आपलं शेण नेतात पण त्या दमदाजीच्या शेणाला हात पण लावत नाही. दुसऱ्या दिवशी वडील गेल्याची बातमी तिला समजते. एकच व्यक्ती चिंदीच्या पाठीशी उभी राहणारी होती. तीही गेली. चिंदी एकटी पडते. चहा थंड दिला म्हणून तिचा दीर तिचा हात पिरगळतो. ती नवऱ्याला म्हणते मला तुम्ही मारा झोडा काय पण करा पण तुमच्या सोबत मला रानात घेऊन चला पण या माणसात नको. चिंदी शेण गोळा करणाऱ्या बायकांना एकत्र घेऊन रस्ता अडवते. उपजिल्हाधिकारी तिच्याशी बोलतात. ती म्हणते आम्ही गाई म्हशी राखतो त्यांचं शेण उचलतो पण सरकार आम्हाला मजुरीच देत नाही. हे फॉरेस्टवाले गाई चरू देत नाहीत. लाकूड फाटा उचलू देत नाहीत. आम्ही इकडले आमचे वाडवडील इकडले मग आमच्या गाईचं शेण आम्हाला का नाही. गाय आम्ही पोसायची आणि मालकी सरकारची. उपजिल्हाधिकारी त्यांना आश्वासन देतात. दमदाजीचं यात खूप नुकसान होणार असतं. चिंदीचे गावातले प्रताप ऐकून सासू तिचं कौतुक करते. दमदाजी श्रीहरीला गाठून त्याला म्हणतो तुझ्या बायकोला आवर. श्रीहरी म्हणतो लात घातली असती पण ती पोटुशी आहे. दमदाजी त्याला सांगतो तू काय मला सांगतो ती पोटुशी आहे ते. तुझ्या बायकोला दिवस गेले माझ्यामुळे. जा जाऊन विचार तुझ्या बायकोला. खाल्लेलं शेण उलटायला नको म्हणून तिने तमाशा केलाय. ठिणगी पडायला एवढं पुरेसं होतं. पोटातलं पोर तो नाकारतो. त्या दिवशी ती गोठ्यातच राहते. तिथेच तिला मुलगी होते.
होते. माई सॅन फ्रान्सिस्को मध्ये पोहोचतात. प्रवासात एक बाई माईंना विचारते, कसला विचार करताय माई? त्या म्हणतात, विचारते माझी मलाच, कुठे होतीस, कुठपर्यंत आलीस? चिंदी एका गवताच्या ट्रकवर असते. तिच्या समोर तिघे बसलेले असतात. त्यातला एक तिला म्हणतो, काही लोक तुझ्या मागे लागलेले, लोक दगड मारत होते, पळता पळता तू बेशुद्ध झालीस. ड्रायव्हर म्हणाला, उसको उठा लो, नाही तो मर जाएगी, बच्चेवाली है. तो तिला कुठे राहतेस विचारतो. ती गावचं नाव सांगून तिथे सोडायला सांगते. एक रिक्षावाला तिला बघून विचारतो, सकाळपासून 2 फेऱ्या झाल्या माझ्या, कुठे जायचंय? सोडतो तुला तिकडे. ती म्हणते पैसे नाही. तो तरीही तिला रिक्षात बसायला सांगतो. तो तिला एका रेशन दुकानापाशी सोडतो. त्याच दुकानातून तिची आई बाहेर येते. ती तिला विचारते, कशाला आलीस इथे? सगळं गावभर झालाय तू शेण खाल्लेलं. ती सांगण्याचा प्रयत्न करते, पण आई म्हणते, तुझं काहीच ऐकायचं नाही मला. तुला घरात घेऊन मी मरू का? मला समाजात बिरादरीत राहायचंय. जा तू इथून, कुठेही जा, मसणात जा, गाडी खाली जा, कुठेही जा. रिक्षावाल्याकडे तिची नजर जाते. तो गेलेला असतो. ती रेल्वे ट्रॅकवर येते. गाडीच्या आवाजाने आत्महत्येचे विचार तिच्या मनात डोकावतात. ती एका देवळापाशी येते. तोंडातून गाण्याचे सूर बाहेर पडतात. लोकांनी गाणं ऐकून भीक दिलेली असते. शेंगदाणे खाण्यासाठी ती एका बाईकडे येते. त्या तिला आपल्या घरी घेऊन येतात. तिच्या लेकीला कोणीतरी पळवून नेलेलं असतं. चिंतेला ती स्वतःचीच मुलगी समजते. झोपताना तो मायेचा स्पर्श तिला तिच्या आईकडून कधीही मिळाला नाही. लहानपणाची आठवण म्हणून तिच्यासाठी त्या मसाला भेंडी करतात. शेवटी ती त्यांना सांगते, मी तुमची मुलगी नाही, तू माझी आई नाहीस. तू माझी आई असतीस तर तू मला हाकलवून दिली असतीस, गाडी खाली जीव दे असं म्हणाली असतीस, तू मला माया दिलीस, पण खरं सांगितल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही. चिंदी त्यांना सगळं खरं सांगते, पण ते ऐकल्यावर त्या बाईचा जीव जातो. झोपडी बळकावेल म्हणून चाळ मालक तिला बाहेर काढतो. तिला पाया सुद्धा पडू देत नाही. लांबूनच तिला नमस्कार करावा लागतो. हॉटेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या शेकोटीकडे त्याची नजर जाते. त्या तिथे आलेल्या व्यवस्थापकांना विचारतात, शेकोटी मिळेल का बाळा? ते म्हणतात, थंडी वाजत असेल तर हीटर लावतो. त्या म्हणतात, शेकोटीची धग तुझ्या हीटरला नाही बाळा. चिंदी एका स्मशानात येते. तिथे ठेवलेल्या पिंडाचा गोळा घेऊन त्याच चितेवरती भाकरी भाजून खाते. मुलीसाठी तिला हे पाऊल उचलावं लागतं. आत्महत्येचा विचार पुन्हा तिच्या मनात डोकावतो. मुलीच्या रडण्याने ती मागे फिरते. तिथून ती मुर्तजापूरच्या स्टेशनवर येते. प्रत्येक येणाऱ्या गाडीत ती गाणं गाऊन भीक मागते. टीसी तिला घालवण्याचा प्रयत्न करतो. त्या पैशातून खाऊ घेऊन स्टेशनवरच्या अनाथ मुलांसोबत ती जेवते. तिथून ती फैजपूरला येते. कृष्णाच्या हाताला चिंदी बांधून तिच्या नावाचा ती त्याग करते. आतापासून तिचं नाव होतं सिंधू. शाळेपासून मनात बसलेली तिची आवडती नदी. त्याच दिवशी ती आपल्या मुलीचं नाव ठेवते ममता. पोरीला आमच्या पदरात टाकून जे गावोगावी कमाई करत फिरतेस ती भगवंताची कृपा नाही. देवळातले गुरुजी तिला बोलून तिच्याकडचे पैसे काढून घेतात. मुलीला देवळात राहणाऱ्या बाईच्या पदरी टाकून ती पुण्याला जाते. बालगंधर्व मध्ये भारत रशिया मैत्री करार पार पडणार असतो. अडवणाऱ्या इन्स्पेक्टरला माझा कृष्ण आत राहिलाय असं खोटं सांगून आत येते. स्टेजवर जाऊन त्यांना विचारते, मी थोडं बोलू का? विदर्भातून आले. ती भाषण चालू करते, मी कृष्ण भक्त आहे, त्यालाच पुजते. राम नाही, त्यानं आपल्या बायकोला सोडली, मी त्याला का पूजू? जो सीतेचा अपमान तोच माझा अपमान. त्या भाषणानंतर आजचं हे सॅन फ्रान्सिस्कोचं भाषण. त्या भाषणात माई म्हणतात, ते पुण्यातलं माझं पहिलं भाषण. तिथून सिंधूची सिंधुताई झाली. त्या भाषणात मनातली सगळी भडास बाहेर काढली. 1984 साली दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या प्रतापराव गोडसे यांच्याकडे ममताला देऊन निराश्रितांच्या कल्याणासाठी त्या बाहेर पडल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी राबल्या. त्यांच्यासाठी थेट महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांबरोबर मांडल्या. त्यांच्यामुळे चिखलदरातल्या आदिवासींच्या गायी सोडण्यात आल्या. तेव्हा त्या म्हणतात, तुझ्या गोठ्यातल्या ओल्या बाळंतिलेला तू सांभाळलंस, तुझे उपकार फेडले. आज गावोगावी फिरून कुणी अनाथ मुलं असतील तर मला द्या असं म्हणत फिरायच्या. त्यातलाच एक दीपक. फिट्स येतात म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला सोडून दिलं होतं. इतक्या मुलांची आई झाल्यावर माझ्या स्वतःच्या मुलीला काय वाटत असेल असा विचार सतत माझ्या मनात यायचा. पण ती माझीच मुलगी, तेवढीच समजूतदार. त्या भाषणात म्हणाल्या. नवरगावला त्या 1992ला परत भेट देतात. तिथे त्यांना श्रीहरी दिसतो. त्या त्यांच्याशी बोलायला जातात. तो बोलतो, तू घर सोडून गेलीस, आमची बेइज्जती झाली. लोक म्हणत होते तरी मी दुसरं लग्न केलं नाही. मला मुलांचा विचार होता. त्या म्हणतात, मी सोडून नाही, तुम्ही हकलत मला, तरी पाया पडले. तुम्ही लात मारली म्हणून दुनिया दिसली. मी अनाथ झाले म्हणून अनाथांचं दुःख कळलं. तुम्ही सोडलत, हाकलत, तरी मी अजूनही सपकाळच आहे. सिंधुताई सपकाळ. ते ओझं अजूनही वाहते मी तुमचं. एवढं बोलून त्या निघतात. ममता तिचा वेळ आता माईंबरोबरच घालवते. श्रीहरी माईला बरं नाही कळल्यावर भेटायला येतो. माई ममताची ओळख करून देते, पण आजही तो तिला नाकारतो. तो तिच्याकडे बघून म्हणतो, पुन्हा वर्ध्याला आलीस तर माझी मुलगी आहेस, अशी ओळख सांगू नकोस. भाषणात त्या म्हणतात, आजी मुलं मी वाढवली आहेत, त्यांना दत्तक नाही दिलं, कित्येकांची लग्न सुद्धा लावून दिलीत. एवढ्या मुलांना सांभाळायचं म्हणजे राशन लागतं. मग राशन करता भाषण करत फिरायचं गावोगावी. जे लहानपणापासून पोटात होतं ते ओठांवर आलं. पण तुम्ही गहीवरून जाऊ नका. मी दुःख विकायला आलेली नाही. मनाची श्रीमंती असलेल्या देशातून आली आहे मी, भारत माता. अमेरिकेला कोणी मावशी पण म्हणत नाही. भाषण संपताच त्यांना दिसतो तो पायलट. त्यांच्या हातात मुलीने दिलेले डॉलर्स देतो. हळूहळू जमलेले सगळे त्यांच्या पदरात डॉलर्स टाकतात. मांजरी हडपसरला अनाथांसाठी मोठी बिल्डिंग उभी राहते. तिथे श्रीहरी त्यांना भेटायला येतो. तो म्हणतो, मला तुझ्या संग राहायचंय, एकटं करमत नाही. माई म्हणतात, मी आता तुझी पत्नी राहिली नाही, आई झाली आहे बाळ. मन
मोठं करून माईंनी त्याचा स्वीकार केलेला असतो. अभिमान बालसेवा सदन बिल्डिंग उभी राहते. सगळ्यात तान्ह मूल 20 दिवसांचं त्यांच्या हातात येतं. साक्षी सिंधुताई सपकाळ त्या त्याचं नाव ठेवतात. सगळ्यात मोठं बाळ श्रीहरी सिंधुताई सपकाळ, वय वर्ष 80. पिंपरी पुढे 2010. प्लॅटफॉर्मवर सिंधुताई कुणाबाळाला आई हवी आहे का ते बघायला येतात.